दायनायक त्याच्याकडे स्वामी 20 दिवस थांबले. 20 दिवसामध्ये दायनायक स्वामीचे परमभक्त आले आणि स्वामी सावळतबारून वालसंगी लेण्यासाठी निघाले असताना तिळाशी सावळ देऊन गोसावी बालसिंगीशी विजय केले. आज आपण सावळतबार म्हणतो. शक्य 1100ला ज्यावेळेस स्वामी तिथं आले होते त्यावेळेस त्या गावाचं नाव होतं सावळदेव. आज सावळतबार. आज या गावाचं नाव वालसंगी. पण शक्य 1100ला ज्यावेळेस स्वामी इथं आले होते त्यावेळेस या गावाचं नाव होतं वालसिंगी. म्हणून सावळ देऊन गोसावी बालसिंगीशी विजय केले म्हणजे स्वामी सावळतबारून वालसंगी लागले. येता येता जाळीच्या देवाच्या ठिकाणी त्या काळी घनदाट असं अरण्य होतं आणि त्या अरण्यामध्ये सह्याद्रीच्या शिखरावरती जाईच्या फुलाची वेली होती. त्या जाईच्या वेलीखाली अर्धा घंटा स्वामींनी विश्रांती घेतली. म्हणून आजही भक्तगण मोठ्या आनंदाने भक्तिभावेने आपण जाळीचे बाबा किंवा जाईचे बाबा म्हणतो. आणि तिथून स्वामी इथं आले. सर्वात जवळचं स्थान वालसंगी आणि स्वामी देखील इथं आले. त्या कॉलमच्या बाजूचं छोटं तीर्थस्थान त्या ठिकाणी स्वामीला स्नान झालं. त्या तीर्थाला पण वर्धनामा अग्रस्थान. त्या कॉलमच्या बाजूचं छोटं तीर्थस्थान या ठिकाणी स्वामींनी जेवण केलं. त्या तीर्थाला पण भोजनस्थान किंवा अरगडास्थानच म्हणतो. या ठिकाणी देवाने भक्तगणांना शिष्यमंडळांना ब्रह्मशास्त्राचं ज्ञान सांगितलं म्हणून या तीर्थाला पण निरूपण स्थान म्हणतो. त्या ठिकाणी तुम्ही विडा ठेवलं पहिलं. त्या ठिकाणी देवाने रात्रभर झोप घेतली म्हणून त्या तीर्थाला पण मुख्य निद्रास्थान म्हणतो. आणि 5वं तीर्थस्थान इथं स्वामी पुढं भ्रमण करण्यासाठी जाणार. स्वामीच्या सोबत बाईसाचा असा दायनायक असे 20-25 भक्तगण होते. त्या काळी आमचे पूर्वज जिथं राहायचे. त्या काळी आमच्या पूर्वजांनी तिथं स्वामीचे श्रीचरण धुतले. स्वामीला दंडोत केला. स्वामीला निरोप दिला. स्वामीने त्यांना आशीर्वाद दिला. ते आशीर्वादस्थान तेव्हापासून आमची वंश परंपरा चालत आलेली आहे. अनंत कुटुंबकारी सर्वज्ञ प्रभूची अशा चरणांकित तीर्थस्थानांच्या ठिकाणी आम्हाला जन्म दिला. सकाळी 4 वाजेला उठले, 5 वाजेला देवाची आरती, 9-10 वाजेला उठी उपार, 12 वाजेला आरती, संध्याकाळी 7ला आरती आणि 9 वाजेला निद्रास्थानाला गादीच्या फुलं टाकून देवाला निद्रा. म्हणजे सकाळी 4 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत चरणांकित स्थानाची सेवा याच्यापेक्षा काय बघा. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासने 4ही साधनाचं सेवादास्य स्वामी घडून घेतात. म्हणून अनंत कुटुंबकारी मग तो स्वामीने तपोवनं अवलोकन केलं. वेडे करीत करीत गोसावी तपोवनं अवलोकन केलं. म्हणून या स्थानाला पण अवलोकन स्थान सुद्धा म्हणतो. तपोवन तिथं 2 स्थान आहे. एक उत्तराभिमुख गुंफेस्थळी असं नाही आणि एक दांडी अरुणस्थान म्हणजे साईदेव नावाचे ब्राह्मण मासवून तिथं महादेवाची पूजा करायला यायचे. तर ब्राह्मणाने स्वामीला विनंती केली, देवा तुम्ही मला भेट दिली, कलियुगाने माझ्या जीवनाचा उद्धार झाला पण माझ्या परिवाराचा घराचा उद्धार बाकी, त्याकरता माझ्या घरी चला. मग त्या भक्ताने विनंती केली स्वामीला. स्वामीने विनंती स्वीकारली. त्या भक्ताने पालखी आणली. त्या पालखीमध्ये भरजर वस्तीला टाकले आणि देवाला पालखीमध्ये बसून स्वामीच्या पालखीपुढे जय जयकार करीत साईदेव ब्राह्मण स्वामीला घेऊन गेलं. तर त्या महादेवाच्या मंदिरासमोर जे स्थान करणार तर तुम्ही त्याला पालखीचं स्थान, त्याला दांडी अरूढ स्थान म्हणतात. दांडी म्हणजे जायची दांडी आणि अरूढ म्हणजे स्वामी पालखीमध्ये विराजमान झाले. मग मासरूळला स्वामी 5 दिवस थांबले. पण तो भक्त आणि परिवार खूप विद्वान होता. त्या भक्ताने विनंती केली, देवा मला आणि माझ्या परिवाराला तुमचं 5 दिवसाचं सन्निधान मिळालं पण हेच सन्निधान आम्हाला 1 महिन्याचं पाहिजे. त्याकरता आमची विनंती स्वीकाराने आम्हाला 1 महिन्याचं सन्निधान द्या. त्या ठिकाणी स्वामीने त्या भक्ताच्या परिवाराची विनंती स्वीकारली आणि तिथं स्वामी 1 महिन्यात. आज गावाच्या मध्यभागी भव्य मंदिर. आजचं मंदिर जसं आमचं घर होतं त्या काळी त्याही भक्ताचं घर, मातीची गडीवर त्या भक्ताचं घर होतं ब्राह्मणाचं. त्या भक्ताने 1 महिन्याने देवाला सकाळी मंगल स्नान, आरोग्य, अष्टांगपूजा, निद्रा, भोजन त्याच्याकडून जेवढं गुंत घडायचं तेवढं गुंत. आणि गावाच्या खेटून त्याला पण वंदेव म्हणतो. ते त्या काळचं साईदेव ब्राह्मणाचं शेत. मळ्यातला देव विचारायचं कोणालाही. तिथं 2 स्थान आहे. तर ते त्या काळचं साईदेव ब्राह्मणाचं शेत. त्या शेतामध्ये रोज संध्याकाळी साईदेव ब्राह्मण स्वामीला शेतात घेऊन जायचे. आंब्याच्या झाडाखाली आसन टाकायचे. आसनावर स्वामी विराजमान झाले की साईदेव ब्राह्मण स्वामी पुढे हात धरून बसायचे आणि रोज संध्याकाळी मळ्यामध्ये 1 महिना साईदेव ब्राह्मणाने आपल्या स्वामीकडून ब्रह्मविद्या शास्त्राचं ज्ञान घेतलेलं आहे. म्हणून त्या मळ्यातल्या स्थानाला आपण विहरण स्थान असं म्हणतो. जाळीच्या देवाला स्वामी अर्धा घंटा थांबले पण त्या स्थानाला पण विश्रांती स्थान असं स्थान म्हणतो. जाळीचे बाबा विश्रांती स्थान असं स्थान तिथे एक चरणांकित तीर्थस्थान. वालसंगीला स्वामी साहित्य रात्रीचा मुक्काम या स्थानाला पण वस्तीस्थान म्हणतो. वालसंगीचे बाबा वस्तीस्थान. तिथं 5 चरणांकित तीर्थस्थान. तपोवनला सुद्धा स्वामी अर्धा घंटा थांबले ते विश्रांती स्थान असं स्थान ते 2 तीर्थस्थान. आणि मासरूळला स्वामीचा 1 महिन्याचा मुक्काम आहे म्हणून त्याला पण महास्थान म्हणतो. तिथं गावामध्ये 4 आणि मळ्यात 2 असे 6 तीर्थस्थान. वालसंगी, तपोवन, मासुळी पायी अंतर 4 किलोमीटर आहे आणि 4 किलोमीटर अंतरामध्ये 3 ठिकाण म्हणजे वालसंगी, तपोवन, मासुळी या 3 ठिकाणची लीळा एका ओवीमध्ये ती असते. वस्ती श्री वालसिंगी. वस्ती म्हणजे स्वामीचा मुक्काम आणि त्या काळी या गावाला वालसिंगी म्हणायचे स्वामी त्याला. वस्ती श्री वालसिंगी शुभवतपोवने भेटले साई देवा. वस्ती श्री वालसिंगी शुभवतपोवने भेटले साई देवा. मग दांडी अरुडन गमन करिता मासरुळी सुवावा. दामो बाशंक भेद यज्ञगरी थोर आनंद झाला. ऐसिया मासुळासी 1 मास विरण करिता उद्धरित जीवाला. वस्ती श्री वालसिंगी म्हणजे स्वामीचा 1 महिन्याचा वस्ती. आणि शुभव तपोवने भेटले साईदेवा म्हणजे साईदेव ब्राह्मणाला भेटले. मग दांडी अरुडन म्हणजे दांडी म्हणजे पालखीमध्ये विराजमान होऊन स्वामी मासुळा गेले आणि त्या ठिकाणी स्वामीचं 1 महिन्याचं वास्तव्य
आणि स्वामी उद्धरतात जीवाला, असा त्याचा अर्थ आहे. वस्ती श्री वालसिंगी सुभवत पवने भेटली साई देवा, मग दांडी अरुडन गमन करिता मासुळी सुवावा, दामो भाषंक भेद यज्ञकरी थोर आनंद झाला, ऐसी या मासुळाशी एक मास विहरण करिता उद्धरी तो जीवाला. एक मास म्हणजे 1 महिन्याचं वास्तव्य आणि सर्वत्र प्रभू स्वामी उद्धरतात जीवाला, असा त्याचा अर्थ आहे. तिथून 10 किलोमीटर पिंपळगाव रेणुकाई तिथं स्वामीचं एक स्थान आहे. तिथून 10 किलोमीटर अनवा आहे, अनव्याला 5 स्थान आहे, तिथं बुडूर आंब्याची लीळा आहे स्वामीची. आणि अनव्याहून भोकरदन, राजूर, दाभाडी आणि जालना. जालन्याला आपले सर्वत्र प्रभूचे नवरात्रीचे 9 दिवस, विजयादशमी म्हणजे दसरा आणि दिवाळी झालेली आहे. आज आपण जालना म्हणतो, त्या काळी हिवरळी नगरी नव्हतं जालना शहरात. एल्लाईचा छोटीशी बालिका स्वामीने भाऊबीजला ओवाळलेलं आहे आणि दिवाळी भाऊबीज झाल्यावर स्वामी जालन्यावर पुढे भ्रमण करीत निघून गेले. अशी आमची परिसरातली सर्वत्र श्रीचक्रधर स्वामी राहतील. जय भगवान श्री चक्रधर स्वामी, वाल सावंत.